झालं आता भरला आजचा दिवस. तर चला गेट ओपन आहे आज. लपडा झाला. पाणी पाणी चालू आहे वाटतं इकडं कुठेतरी. हाय गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चालायचा 385वा दिवस आहे. तर आपण चाललो ग्राउंडकडं. पाणीच पाणी झाली. करणला कॉल केला तर करण तर नाही आला अजून. गेट ओपन आहे आज. आतमध्ये आलो आता आपण. थंडी नाही आता. थंडी कसं एक दिवस वाढायली एक दिवस कमी व्हायली. तर आलो ग्राउंडकडं आता आपण. तर आता काय करू वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय आहे तर ते बघू. आज करण तर नाही आला आज. चला जरा करण का फोन उचलत नाही. कारण काय थोडं बुटाने थोडं परेशान करेल. नवीन बुटांनी जुना बूट आपलं फाटत आलेला आहे. पण सस्पेन्शन थोडंसं ओके. याने पण परेशान केलं स्टार्टिंगला. असं वाटत दोघंच घेतला बूट. चला आता जॉगिंग करू आपण. काय करू हात तो रिलॅक्स करून आजचा वर्कआउट आपला. तर आज आपण वर्कआउट करणार आहे स्लो फास्ट करणार आहे. स्लो फास्टमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय माहिती का बिगनर लोक पण आणि जे कंटिन्युटीवाले त्यांसाठी पण एक बेनिफिट असतो या ह्याने. तर ह्याने काय होतं स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. इंड्युरन्स पॉवर वाढते. कारण की आपण स्लो फास्ट पळतो ना त्यावेळेस काय होतं आपलं ब्रिदिंग सेट होती.
कारण की सगळ्यात मेन गोष्ट रनिंगला म्हणजे काय आहे, ब्रिदिंग. आपली तुमची श्वास घ्यायची टेक्निक आणि श्वास घ्यायची म्हणजे पद्धत बरोबर असली तर तुम्हाला दम लागणार नाही, कारण की सगळा ऑक्सिजनचा गेम असतो सगळा. तर ही टेक्निक सुधारते, कारण की स्लो पळायचं फास्ट पळायचं, स्लो पळायचं फास्ट पळायचं, बॉडी कंट्रोलमध्ये ठेवायची. आता 1600 मीटरमध्ये किंवा मॅरेथॉनमध्ये हीच गोष्ट कामाला येते आपल्याला. जेवढं तुम्ही कंट्रोलमध्ये करता येत तुम्हाला बॉडी, आणि जेवढं हे करता येतं स्पीड कंट्रोल, ब्रिदिंग पॉवर कंट्रोल, ह्याच्यानं तुमचं परफॉर्मन्स ओके होतो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कारण की हप्त्यातून एकदा तरी स्लो फास्ट झालं पाहिजे. कारण की आता आपण कंटिन्यू मारणार स्लो फास्टचे आपण 30-40 राऊंड मारू. म्हणजे आपण आता राऊंड तर आपलं कंटिन्यू नाही आहे समजा असं आपल्याकडं 400चा 800चा, तर आपण टाईमावरच मारतो. इथं टाईमनुसार कमीत कमी आपण अर्धा घंटा तरी स्लो फास्ट करू. तरी चला एका मिनिटाला एक राऊंड होतो समजा, एका मिनिट नाही कमीच होतो, पण छोटा राऊंड आहे आपलं, एक 150 मीटरच्या आसपास. तर चला आता काय करू, थोडंसं आता लेग फ्री करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते चालू करू. तर चला
तर आपला आजचा वर्कआउट स्लो फास्ट झाला कम्प्लीट. तर स्लो फास्ट कसं करायचा, अर्धा राऊंड स्लो आणि अर्धा राऊंड फास्ट मारायचा असतो. याने काय होतं, आपला इंड्रोरन्स बनतो, स्टॅमिना बनतो. रनिंगमध्ये जी भीती वाटते ना पोरांना 1600 मीटरमध्ये, की आता किती किलोमीटर राहिलं, किती कोण धाचकी बसती, ती धाचकी सगळं ह्याच्यात निघून जाते. तर ह्याच्यात आपण काय केलं, कसं असतो 200 मीटर स्लो फास्ट असतो, पण आपलं ग्राउंड अवेलेबल नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं, जे टर्न आहे ना आपला छोटासा, तिथं आपण स्लो केलं. असं पण तिथं स्लोच करणं लागतं, कारण की पाय सर्कल छोटा असल्यामुळे पाय मुचकायची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, अर्धा जे टर्न आहे ना तिथं काय करतो, स्पीड कमी करतो. आणि जे सरळ आहे ना, सरळ ठिकाणी आपण स्टेपिंग टाकतो. इजाच्या या वर्कआउटमध्ये ताकद लावायची नाही, फक्त स्टेपिंगचा गेम. ह्या फक्त स्टेपिंगवर चालायचं आणि एक रिदम पकडायचा फक्त बस. रिदम जसा तुमचा सेट होईल तसं तुमचा स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, हप्त्यातून एकदा तरी स्लो फास्ट वर्कआउट झाला पाहिजे. आणि ते आपण अगर आपलं राऊंडवर डिपेंड असतो, 200 मीटर स्लो 200 मीटर फास्ट. पण आपल्याकडे टेक्निक इथं ग्राउंड नाही परफेक्ट मोजलेलं, त्याच्यामुळे आपण काय करतो, टाइमवर खेळू आलो. म्हणजे आता आज आपण केलं 30 मिनिटं कंटिन्यू आपण स्लो फास्ट केलं. तर चला, आजचा वर्कआउट झाला. आता काय करू, वॉकिंग करू, थोडीशी बॉडी कूल डाऊन करू. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्कआउट काय आपलं ते बघू. झालं आता भरला आजचा दिवस. तर चला, आजचं आपलं लॉंग रनिंग कम्प्लीट झाली स्लो फास्ट. आता काय करणार, आपण स्किपिंग मारणार आहे, म्हणजे एक्स्ट्रा स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो त्यांनी. तर काल आपण सपाटे मारले, तर आज आपण स्किपिंग मारणार आहे. सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे शूजचा, सगळ्यात कॉमन. त्यामुळे शूजच्या लेवल घेऊ आले आपल्याला. शूज समजत नाही कशी घ्यायची काय. जो शूज आपल्याला पटतो तो शूज येतो आपल्या रेंजच्या बाहेर, आणि जो पटत अर्धी पेमेंट डायरेक्ट शूज असे. पण एक गोष्ट आहे, ब्रँडेड शूज यूज करायला लागतं, नाही तर काय पाय जर कामातून गेले तर काय मतलब नाही. आणि फर्स्ट कॉपी घ्यायला गेले तर सोल लगेच खराब होतो आणि खालीवर होऊन जातो शूज. त्याच्यामुळे त्याला ते पण घेऊ वाटत नाही आणि भारी पण घेता येत नाही, मध्येच लटकलेले. सगळ्या पोरांचा हाच प्रॉब्लेम आहे. मेन गोष्ट आहे, मीडियम साईजचा शूजच नाही कोणता. इटा बांधून पळायचं आता घ्यायचं, डायरेक्ट इटा बांधून. तर चला, तुम्ही म्हणताय त्याला ते तसं नाही ना, या अशी मधून फोड होती ना रे, ग्रीप भेटत नाही ना. मग या पण डायरेक्ट क्वेश्चन जागेवर गोष्टी होती. कितीला माझा जात ताण जरा आपल्या मित्राला फोन केला नरेंद्र प्रतापला, सर बेस्ट शूज सांगा ना सर 400च्या अंदर. शूज कमीत कमी 10,000च्या आतमध्ये बेस्ट आहे. मी बोललोच नाही पुढचं काही. मला ॲडव्हान्स देऊन टाका तुम्ही काही. तर चला, आज स्किपिंग झालं आपल्या. स्किपिंगचे आपण 4 सेट मारले 100-100चे. सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे शूजचा. मला माहिती पी एफ काही देऊन टाका. अजून कन्फ्युजच आहे. ह्याच्या तर साईज कुठे 6 नंबर साईज आहे, सगळ्यात साईज ब्लँक आहे. सगळ्यात मेन प्रॉब्लेम रनिंग करणाऱ्या लोकांना किंवा मुलांना शूजचा.
शूजच जसा म्हणलं तसं कम्फर्टेबल शूजच भेटत नाही. आहे तर रेंजच्या बाहेर असतो आपल्या, आणि जो रेंजमध्ये तो आवडत नाही. आणि जो घेतील तो परत घ्यायचं मन होत नाही. तेच मेन गोष्ट आहे. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. युट्यूबला पाहिजे ना, युट्यूबला रिव्ह्यू युट्यूबला पाहिजे. हे कसं असतं आधी त्यांचं. युट्यूबला पाहणार रे, युट्यूबला पाहणार असेल तर. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.